मंडळी, हे आहे सुपारीचं झाड. शेतकरी बांधवांच्या जीवनाविषयी, जीवनाचा थोडक्यात आढावा आपण आज दाखवण्याचा प्रयत्न करूयात. मंडळी, हा केशर आंबा आहे. त्याचबरोबर या ठिकाणी हे रुद्राक्षाचं झाड आहे, जे की महादेवाला आवडतं. आणि महादेवाचा रुद्राक्ष, बरोबर ना आजी? कधी लावलं होतं? 4-5 वर्ष झालं. 5 वर्ष झालं. त्याला रुद्राक्ष लागतात का? लागायलेत. याला रुद्राक्ष लागायलेत असं आजींचं म्हणणं आहे. मंडळी, हे तोर आहे, सध्या त्याला लहान लहान लागलेला छोटा छोटा तोर आहे. नारळही खूप सुंदर असे मस्त आणि फळं लागलेत. त्याचबरोबर या ठिकाणी पेरूची बाग आहे. आपण आज महाराजांकडून याच्याविषयी सविस्तर असा आढावा घेऊयात की नेमकं जीवन म्हणजे काय आणि आनंद म्हणजे कसा असतो, याच्याविषयी आपण आज महाराजांना विचारूयात. हा अंजीर आहे आणि छोट्याशा जागेमध्ये कशी बाग आपली फुलवली आहे, याचा विषय आपण आज. महाराज राम राम. स्वतःला दूध खाण्यासाठी गायसुद्धा या ठिकाणी महाराजांनी सांभाळली आहे. महाराज, शेती किती आहे आपल्याला? 5 एकर. 5 एकर टोटल बाग आहे ती. हो. काय काय कोणत्या कोणत्या प्रकारचे फळ आहेत तुमच्याकडं? हे सगळ्या प्रकारची अंजीर आहे, रामफळ आहे, सीताफळ आहे, नारळ आहे. लक्ष्मण फळ कसलं असते? लक्ष्मण फळ काय आपल्या ह्याच्यासारखंच असते, सीताफळासारखं. हे काय लक्ष्मण फळाचं झाड आहे. हे लक्ष्मण फळाचं झाड आहे, म्हणजे याला फळ अजून लागले नाहीयेत, झाड छोटं आहे. हनुमान फळ तिकडे. हनुमान फळ आपण असते. वय किती महाराज तुमचं आता? माझं 70 वर्ष. 70 वर्ष वय आहे. काय सर्व्हिस वगैरे केली होती का? प्युअर शेती? नाही, सर्व्हिसला होतो ना. कशामध्ये होतात? मी जिल्हा परिषदमध्ये जनावर दवाखान्यात डॉक्टर म्हणून? कंपाऊंडर म्हणून. आताचं जे जीवन आहे, ह्या जीवनाविषयी सविस्तर थोडक्यात असा आढावा आम्हाला तुमच्याकडून जर पाहिजे असेल तर काय सांगाल? महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकरी बांधवाला समाधान मिळत नाही आहे, उत्पन्न वाढ होत नाही आहे. फळबाग लावली तर उत्पन्न वाढेल का? वाढतंय, पण कष्ट करावं लागते. लहान लेकरासारखं लक्ष द्यावं लागते, जपावं लागते. आणि शेवटी कुठलंही केलं तरी ते मार्केटवर अवलंबून असते. मार्केटचं चढ उतार असते. मार्केट जर चांगलं सापडलं तर परवडते. पेरू कधी लावला होता तुम्ही? 5 वर्ष झाली. पेरूचं उत्पन्न काय निघतंय? गेल्या वर्षी कमी निघालं, म्हणजे अति पाऊस असल्यामुळे नुकसान झालं. नारळातनं उत्पन्न मिळत आहे. नारळातनं पण उत्पन्न मिळतंय. 60 रुपयाला नारळ जात. वय, ठराविक वय झाल्यानंतर काम करायची गरज पडत नाही, किंवा कमी कामामध्ये उत्पन्न जास्त मिळवायचं असेल तर फळबाग लावली पाहिजे, असं काही तुम्हाला वाटतंय का? लावायला पाहिजे. इतर पिकापेक्षा फळबागावर जर लक्ष दिलं तर परवडते. पाण्याची व्यवस्था कशी तुमची, किंवा पाणी कसं आहे तुम्हाला? आणि बोर आहेत, 3 बोर आहेत, 1 विहीर आहे आणि ड्रीप आहे. पण सगळं ड्रीप आहे. मुलं काय करतात? मुलगा एकच मुलगा, प्युअर शेतकरी. कृषी डिप्लोमा काढून शेती बघ. नोकरीच्या मागे न लागता आपला आपला व्यवसाय, उद्योग. आई वडील खंबीर असले की जीवन जगायला मजा येते. या ठिकाणी मंडळी पाहू शकता, अद्रक सुद्धा लावलंय आणि प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीवर या दोघं आजी आजोबांचं लक्ष असतंय. आपण हनुमान फळ पाहूया मंडळी. रिटायरमेंट नंतर स्वतःचा छोटासा फार्म हाऊस असावा या उद्देशातून त्यांनी हे बांधकाम केलेलं आहे आणि शेतकरी जीवन आनंदाने जगत आहेत. ते हनुमान फळ आहे का? त्याला कशा प्रकारे फळ लागते काका महाराज? फणसासारखं. मंडळी, हे आहे हनुमान फळ आणि हे पिकतं कधी महाराज? आता पिकते, 4-8 दिवसामध्ये पिकू शकते. याची चव कशी आहे खायला? अननस सारखं. ड्रॅगन सुद्धा आहे. मस्त असं अंजीर पिकलंय मंडळी, आणि पहाडाचं अंजीर खाण्याचा आपण आज आनंद घेऊया. खूपच टेस्टी आणि चवदार असं अंजीर मंडळी. अगदी पान कमी आणि माल जास्त आहे पेरूच्या झाडाला. तर काय याला कोणत्या प्रकारचं औषध वापरता महाराज? ते सगळं मुलगा पाहतो, कृषी डिप्लोमा काढलेला आहे आणि ते सगळं मेंटेन करते. मंडळी पाहू शकता, या ठिकाणी किती माल आहे पेरूला, आणि हा पेरू काही दिवसामध्ये मार्केटमध्ये येणार आहे. शेतीची आवड आणि कृषी केल्यानंतर जे शेतामध्ये जीवन जगायला पाहिजे ते अतिशय उत्तम प्रकारचं जीवन यालाच म्हणावं असं मला वाटतंय. आजीकडून आपण थोडीशी माहिती घेऊया. आजी, काय काय याला वापरतात?
शेणखत, गोमूत्र. गाईच्या गोमूत्रापासून कीटकनाशकाचा सुद्धा वापर केला हो, जातो. हो. वेगवेगळ्या प्रकारच्या आजारांवर वापरला जातो. हं.